हॅलो नमस्कार फ्रेंड्स. तर इन्फानाइट बीकन या कंपनीनं आपल्याला फार चांगला परतावा दिला होता. ही कंपनी गेल्या 3 ते 4 वर्ष खूप चांगल्या पद्धतीनं गुंतवणूकदारांना नफा मिळवून देत होती. 9, 10, 12% प्रॉफिट ह्या कंपनीनं लोकांना दिलं होतं. आणि बराचसा गुंतवणूकदार वर्ग हा त्याच्या याच गोष्टीमुळे खुश होऊन किंवा नाही का आपली काहीतरी आर्थिक स्वातंत्र्य आपल्याला मिळू शकतं, आपल्याला इथं परतावा चांगल्या पद्धतीनं मिळत आहे आणि ट्रान्सपरन्सी होती, व्यवहारही चांगले होते, सगळं काही व्यवस्थित चाललेलं होतं. कंपनीचा दर आठवड्यातून 1 ट्रेड पडायचा, 2 आठवड्यातनं 2 ट्रेड, असं महिन्याला 4 किंवा 3 ट्रेड हे पडायचे आणि जवळजवळ 7 ते 10% आसपास प्रॉफिट हे मिळत होतं. आणि त्याचबरोबर रेफरल बोनस वगैरे म्हणजे नाही का आपण जर ABP मेंबर असेल किंवा MF वगैरे असेल तर त्यानुसार त्यांना रेफरल बोनस अमाऊंट हे सुद्धा मिळत होतं. म्हणजे एक प्रकारे चेन सिस्टीमनं हे कंपनीचं काम चालू होतं. परंतु त्याच्यामध्ये ग्राहक जो काही गुंतवणूकदार होता तो फार खुश होता आणि बऱ्याचशा गुंतवणूकदारांच्या रकमा हे डबल टिबल चौपट झालेल्या आहेत. आणि बऱ्याचशा गुंतवणूकदारांनी इन्फानाइट बीकन याच्या जीवावरती बऱ्याचशा मोठ्या मोठ्या गोष्टी घेतल्यासुद्धा आहेत आणि हे आपल्याला दिसतंय सुद्धा. आता हिरडगाव हे श्रीगोंदा तालुका, हिरडगाव, आढळगाव हे जी गावं आहेत याच्यामध्ये जवळजवळ बरीचशी गुंतवणूक ही या कंपनीमध्ये आहे आणि तिथूनच खरं ह्या कंपनीचा पाया रोवला गेलेला आहे. हिरडगाव हे गाव याच्यातले जवळजवळ प्रत्येक व्यक्तीचे पैसे या कंपनीत आहेत आणि तितकं रिटर्न हे या कंपनीनं दिलंसुद्धा होतं. महिन्याला पगार चालू होतो त्या पद्धतीने रिटर्न या कंपनीकडून गुंतवणूकदारांना देण्यात येत होते. त्यानंतर यांनी शेअर्ससाठी पैसेसुद्धा मागच्या एक 7-8 महिन्यापूर्वी गुंतवणूकदारांचे घेतले होते. ज्याला ज्याची त्याची जशी इच्छा त्या पद्धतीचे शेअर्ससुद्धा या कंपनीकडून घेण्यात आले होते. परंतु आता ते शेअर्स कुठे आहेत आणि ते शेअर्सच्या पैशाचं काय केलं हे मात्र अजून गुंतवणूकदारांना माहिती नाही. परंतु एप्रिल महिन्यापासून असं नेमकं काय झालं माहीत नाही. ही कंपनी थोड्याफार प्रमाणात हिचे म्हणजे वाईट दिवस आलेत की काय असं म्हणावे लागेल, किंवा यांच्यात आतमध्ये भांडणं चालू झालेत की नेमका यांच्याकडनं फंड कुठं गायब झाला आहे हे काही नेमकं कळत नाही आहेत. आणि गुंतवणूकदारांना आपले पैसे मिळावेत असं मनोमनी म्हणजे प्रत्येकालाच वाटतं की आपली अडकलेली मुद्दल जी काही आहे, कारण की ज्या लोकांनी डिसेंबरनंतर पैसे टाकले त्यांचे बऱ्यापैकी पैसे हे कंपनीतच गुंतलेले आहेत. त्यांनी नो प्रॉफिट किंवा म्हणजे काय म्हणतात ना त्याला, त्यांच्याकडे त्यातला 1 रुपयासुद्धा आला नाही असं सुद्धा म्हणू शकतो. आणि सध्या लोकांमध्ये फार चीड निर्माण झाली आहे किंवा लोकांना आता काय झालं आहे की वेट केला. एप्रिल महिन्यापासून लोक वाट बघून आहेत की आत्ता पैसे भेटतील, मग पैसे भेटतील, आत्ता पैसे म्हणजे नाही का विड्रॉलला येतील, मग पैसे येतील, पहिल्यासारखी ट्रान्सपरन्सी त्यांच्याकडनं येईल किंवा आत्ता ते सुधारतील किंवा नाही का ते ॲप्लिकेशन पहिल्यासारखं काम करायला लागेल. परंतु असं होताना दिसत नाही आहे. एप्रिल महिन्यापासून कुठल्याही गुंतवणूकदारानं म्हणजे असं जास्त पॅनिक झाला नाही. एप्रिल महिन्यामध्ये कंपनीनं सांगितलं की थोडेसे काहीतरी आपल्याला अपडेट करायचे आहेत, चेंजेस करायचे आहेत, तर 1-1.5 महिना ॲप्लिकेशन आपलं बंद राहील किंवा आपला व्यवहार बंद राहील, ट्रेड पडणार नाही वगैरे वगैरे. तरीसुद्धा कोणीही तक्रार केली नाही. त्यानंतर USDTमध्ये कन्व्हर्जन केलं तेव्हासुद्धा काही तक्रार नव्हती, कारण तेवढा विश्वास ह्या कंपनीवरती आणि कंपनीच्या मॅनेजमेंटवरती आणि कंपनीचा जो मार्केटिंग फ्रंट फेस आहे नवनाथ अवताडे ह्यांच्यावरती होता किंवा अजूनही बऱ्याचशा लोकांचा आहे. परंतु काय म्हणतात ना, जसं जसं दिवस गेले तसं तसं गुंतवणूकदारांची सहनशक्ती ही कमी झाली आणि आता आपला पैसा मिळतो की नाही मिळतो हा संभ्रम त्यांच्या मनात झाला. आणि त्यामुळे कुठं आंदोलन कर, कुठं FIR कर किंवा कुठे शिव्या दे किंवा नाही का असं पोलीस स्टेशनला जा, ह्याला फोन कर, त्याला फोन कर, टेलिग्रामवर व्हिडिओ व्हायरल कर. कारण की शेवटी कष्टाचा पैसा आहे आणि प्रत्येकाला वाटते की कुठल्या ना कुठल्या मार्गाने पैसा मिळाला पाहिजे. आणि बरेचसे लोक सांगतात की FIR करा, FIR केल्यानं आपल्याला आपले पैसे मिळतील. निश्चितच पैसे हे आपल्याला मिळतील, परंतु
FIR करा असं का म्हटलं जाते? कारण की FIR केली तर मग त्या कंपनीवरती प्रेशर येईल किंवा आपल्याला त्या FIR केल्यानंतर पैसे ऑब्व्हियसली खूप दिवसांनंतर मिळणार, त्याला खूप कालावधी लागणार आणि त्यामुळे पूर्ण कोर्टात जर हे मॅटर गेलं तर त्या गोष्टीचा निकाल लागेपर्यंत एकही रुपया गुंतवणूकदारांना मिळणार नाही. ही खरी गोष्ट आहे. परंतु कदाचित असं केल्याने बऱ्याचशा लोकांना वाटतं FIR का करायची, FIR केल्याने आपल्याला पैसे लवकर मिळणार नाही वगैरे. हे बरोबर आहे, कुणालाही वाटते की येत्या काही दिवसामध्ये पैसे मिळावेत, कारण लोकांनी इकडून तिकडून कर्ज काढून उधाऱ्या घेऊन इकडून जास्त पैसे मिळत आहेत म्हणून नाही का ते इकडून उचलून म्हणजे दुसरीकडून उचलून ह्या कंपनीमध्ये पैसे लावले होते आणि त्यामुळे त्या लोकांना बर्डन येणं, टेन्शन येणं हे साहजिकच आहे, कारण त्यांचे हप्ते तर चालूच आहेत, दुसरीकडे पैसे देणंच आहे, जे काही भांडवल उचललेलं आहे ते भांडवलाचा खड्डा मिटवणंच आहे. तर मेन म्हणजे कसं आहे की कंपनी पैसे देईल असं बऱ्यापैकी वाटतंय आणि कंपनी पैसे देणार नाही असंही वाटतंय. दोन्हीकडून संभ्रम आहेच. आता कंपनीला पैसे द्यायचे असते तर तिने आत्तापर्यंत नेमकं काय विषय झाला की कंपनीनं इतकं चांगलं चालू काम जे होतं ते अचानक बंद केलं आणि ते म्हणतायत की आमच्याकडं फंड आहे. तर त्यांनी फंड आहे तर त्या फंडवर ट्रेडिंग करून आपल्याला पहिलं जसं 7-9% प्रॉफिट देत होते तेवढा न देता 4-5% जरी प्रॉफिट दिला तरी कुठलाही गुंतवणूकदार नाराज होईल किंवा त्यांना शिव्या घालेल असं होईल असं तरी वाटत नाही. त्यामुळे फक्त ह्यांनी सुरळीत कामकाज चालू करावं आणि लोकांची व्यथा समजून घ्यावी अशीच एक माफक अपेक्षा ही सर्व गुंतवणूकदारांची आहे. कारण गुंतवणूकदारांना ऑलरेडी आता एप्रिल महिन्यापासून जुलै महिने 4-5 महिने झालं एकही रुपया मिळाला नाही आणि FIR केल्यानंतर कोर्ट कचेऱ्या केल्यानंतर किती कालावधी लागेल आणि त्याच्यातून गुंतवणूकदार वर्ग हा बाहेर कसा येईल हा सुद्धा मोठा प्रश्नच आहे. त्याच्यामुळं हे जे काही प्रकरण आहे ते लवकरात लवकर व्यवस्थित पार पडणं किंवा याच्यातनं काहीतरी मार्ग निघणं फार अत्यंत गरजेचं आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मला फक्त गुंतवणूकदार ज्यांचे पैसे या कंपनीमध्ये अडकलेले आहेत त्यांना म्हणजे एकच सांगायचं आहे. आता बरेचसे लोक म्हणतील की तू कोण, तुझं काम कर, तू कशाला इथं मोफत ज्ञान पाजतेस अमकं तमकं. परंतु खूप लोक टेन्शनमध्ये आहेत की आपल्या पुढे पडलेला हा खड्डा कसा भरून काढायचा आणि याच्यातून बाहेर कसं निघायचं. आणि खूप लोक टेन्शनमध्ये आहेत ज्यांचे त्याच्यामध्ये पैसे खरंच खूप जास्त अमाऊंट आहे. लाखभर रुपये जरी असले तरी तो पैसा असतो, कष्टाचा आहे, मेहनतीचा आहे. त्याच्यामुळं नाही का जास्त टेन्शन न घेता याच्यातनं निश्चित काहीतरी मार्ग निघेल आणि तो लवकरात लवकर निघेल या पॉझिटिव्ह आशेवरती नवीन काहीतरी म्हणजे गोष्टींमध्ये मन गुंतवून स्वतःला फार असं डिप्रेशनमध्ये घेऊन जाऊ नका एवढंच मला सांगायचं आहे. कारण एखादा व्यक्ती आपल्या हातातलं नेऊ शकतो पण आपल्या नशिबातलं नेऊ शकत नाही. त्याच्यामुळे नशिबावर विश्वास ठेवा. सगळ्यांचा हा कष्टाचा पैसा होता, ब्लॅक मनी कुणाचाच नव्हता, चोरीला बळी केलेला कुणाचाच पैसा नव्हता. त्याच्यामुळे देव काहीतरी करून आपला पैसा कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपल्यापर्यंत नक्कीच तो येईल. त्याच्यामुळं फक्त हातबल मनोबल घालवून बरेचशा लोकांना मी पाहिलं आहे की सलाईनवर त्यांना सलाईन चढवून आणल्या, टेन्शनमध्ये त्यांना काही कळत नाही आहे, जेवण वगैरे त्यांनी बऱ्यापैकी सोडलं, इतकं डिप्रेशनमध्ये गेल्यासारखे ते झालेत. तर असं काही करू नका, कारण की आपला जीव आहे. तर आपण आज 2 रुपये गेलेत उद्या 4 रुपये आपण कमवू शकतो. त्याच्यामुळे फक्त जास्त डिप्रेशनवरती जाऊन फार त्या गोष्टीला मनाला लागून त्याच गोष्टीचा विचार करून रात्री झोप न घेऊन काही होणार नाही. बी पॉझिटिव्ह. नक्कीच पैसे भेटतील. आज ना उद्या पैसे मात्र भेटतील.